नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, मॅडम वेब नावाचा नवीन हॉलिवूड सिनेमा आज आपल्या भेटीला आलेला आहे. या सिनेमाची तशी काही फार हाईप नाहीये, पण या सिनेमामध्ये आहे डकोटा जॉन्सन. आता डकोटा जॉन्सन हे नाव ऐकल्यानंतर लगेच खयाली पुलाव पकवू नका किंवा कुठल्याही शेड्सच्या विचारात जाऊ नका. ही एक फॅमिली एंटरटेनर मूवी आहे आणि या सिनेमामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शेड्स दिसणार नाहीयेत अपार्ट फ्रॉम अ सुपर हिरो फिल्म. तर गोष्ट आहे एका अशा नायिकेची जिच्या आयुष्यात एक अशी काही घटना घडते ज्या घटनेमुळे तिला भविष्यात ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्या सगळ्या दिसू लागतात. आता तिला भविष्यात 3 अशा मुली दिसतात ज्या मुलींच्या मागे या सिनेमाचा खलनायक लागलाय. बरं, खलनायक आहे डुप्लिकेट स्पायडरमॅन, जो स्पायडरमॅन सारखे जाळे फेकत नाही किंवा उलट लटकून किस करत नाही. बाकी सगळं स्पायडरमॅन सारखं करतोच. बरं, त्या 3 मुली अधूनमधून स्पायडरमॅन सारख्या कॉस्ट्युम मध्ये का आहेत हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा सिनेमा बघायला हवा. ओव्हरऑल सिनेमा बघितल्यानंतर एक प्रश्न तुम्हाला पडतो आणि तो प्रश्न म्हणजे का? म्हणजे काय गरज होती या सिनेमाची? ओव्हरऑल असंच लक्षात येतं की हा सिनेमा फक्त हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करण्यासाठी केलेला आहे तयार. आता या कॅरेक्टरला हे पुढे मल्टी युनिव्हर्समध्ये कसं काय इन्क्लूड करणार आहे ते आता आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल. ओव्हरऑल VFX बॅकग्राऊंड सगळं बरं आहे, बट मी तुम्हाला सांगेन की थिएटरमध्ये जाऊन डकोटासाठी हा सिनेमा बघण्याची गरज नाहीये. त्यासाठी तुम्ही OTT वर जेव्हा केव्हा हा सिनेमा येईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत त्याची अपडेट देईनच, पण आहे ती सुपर दिसायला व्हावं याच्यात काही शंका नाही. सो मंडळी, ओव्हरऑल तुम्ही या सिनेमाला पास करू शकता आणि मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि डकोटाला गुगल करण्याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.